कृपेने उजळू समाज ज्योत, उजळू भाग्य गाऊनी जगी वाणी समाज गीत। नमो ओंकार करू निर्धार देव ओंकार। नमो नमो ओंकार करू निर्धार देव ओंकार। शारदा पुत्रांचा उच्चार लक्ष्मी मंत्राचा उद्गार, गुढी उभारू सामर्थ्याची घडवू साक्षात्कार। गुढी उभारू सामर्थ्याची घडवू साक्षात्कार। एकजूट हो वाणी बांधवा करजत जय जयकार। जय लाड शाखीय वाणी समाज दिगंत जय जयकार। जय लाड शाखीय वाणी समाज दिगंत जय जयकार। उदन जय जयकार वाजू दे कीर्ती टिमटिम पार, वाजू दे कीर्ती टिमटिम पार, वाजू दे कीर्ती टिमटिम पार। अहिराणी भाषेचा पाणी कान्हूबाईचे संस्कार, कान्हूबाईचे संस्कार, कान्हूबाईचे संस्कार। जय जयकार टिमटिम पार, कान्हूबाईचे संस्कार। लाड शाखीय वाणी समाज दिगंत जय जयकार। एकजूट हो वाणी बांधवा गरजत जय जयकार। कुंकुमाचा तिलक शोभे राजस्थानी, मरहट्टी मळवट भाळी अभिमानी। कुंकुमाचा तिलक शोभे राजस्थानी, मरहट्टी मळवट भाळी अभिमानी। खानदेशी लाडवाणी वचन मानवतेचे, समरसुनी पांग फेडू भारत भूते। ओ लक्ष एक घोष एक जय जयकार, हो जय जयकार, हो जय जयकार। जय जयकार टिमटिम पार, कान्हूबाईचे संस्कार। लाड शाखीय वाणी समाज दिगंत जय जयकार। एकजूट हो वाणी बांधवा गरजत जय जयकार। सर्व देवदेवतांचा आशीर्वाद आपल्या कार्यक्रमाला लाभावा याच्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे। म्हणून गायक बंधू भगिनींना विनंती आहे की कृपया त्यांनी या ठिकाणी यशस्तर जे आहे त्याचं गायन करायचं आहे। बांधवांना सोबत घेऊन जाण्याचं काम गेली 12 वर्ष हा सेवाभावी ट्रस्ट जो आहे तो करतो आहे। आणि म्हणून जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देवते थेच जाणावा, ही वृत्ती या ट्रस्टने खऱ्या अर्थाने खरी करून दाखवलेली आहे। आणि म्हणून सर्वच गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या स्वतःसाठी किंवा स्वार्थासाठी करू नये, याच्यासाठी आपल्या खानदेश कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी अतिशय सुंदर अशी कविता आपल्याला सांगितलेली आहे। आपल्या खानदेशामध्ये आपण सर्व अहिराणी बोली बोलणारे लोक आहोत आणि बहिणाई या सुद्धा अहिराणी कवयित्री म्हणून भारतभर प्रसिद्ध आहेत। त्या बहिणाबाई चौधरी आपल्या हिरिताचं देणं घेणं नावाच्या कवितेमध्ये आपल्याला सांगतात। हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी,
आणि नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. काहीतरी समाजासाठी दुसऱ्यासाठी पण आपल्या जीवनामध्ये आपण देणं लागतो हे सांगणारी ही कविता आहे. आणि म्हणून हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी आणि नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्याला त्याग, बलिदान, दुसऱ्यासाठी उपयोगी पडणं हे शिकवत असते. त्याची उदाहरणं बहिणाबाईंनी अतिशय सुंदर दिलेली आहेत कवितेमध्ये. शेतामध्ये उभं पिकं ऊन वारा खात खात, तरसती केव्हा जाऊ देवा भुकेल्या पोटात. मांडा तुम्ही चुला आता मांडा ताट वाटी आणि नको लागू जीवा सदा मतलब पाठी. पाही सनीर लोकांचे व्यवहार खोटे नाटे, पाही सनीर लोकांचे व्यवहार खोटे नाटे. बोरी बाबाईंच्या अंगावर आले काटे, राखोईच्या साठी बघा झाल्या शेताले कुपाटी आणि नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. शेवटचं चरण अतिशय उत्तम आहे. किती भरला कणगा, ज्याला आपल्या खानदेशामध्ये आपण धान्य भरण्याची कोठी म्हणतो त्याला ऐराणी बोलीमध्ये कणगा म्हणतात. किती भरला कणगा भरल्याने होतो रिता, हिरिताचं देणं घेणं नाही डाडोरा करिता. गेला देह निघी सण नाव रे शेवटी आणि नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. आपण सर्वांनी दातृत्वाची भावना मनामध्ये ठेवून गेली 12 वर्ष अत्यंत सेवाभावी वृत्तीने या ट्रस्टचं जे काम आहे ते पुढे सुरू ठेवलेलं आहे. म्हणून आपण अभिनंदनास पात्र आहात. आणि म्हणून सामाजिक जीवन जगत असताना सार्वजनिक जीवनामध्ये आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना मनामध्ये असणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि या भारत देशामध्ये असे अनेक मान्यवर होऊन गेलेले आहेत की ज्यांनी आपल्या भारतीय समाजासाठी फार महान आणि मोलाचं कार्य केलेलं आहे. या सर्वांमध्ये सर्वात अग्रणी नाव आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर ते मुरलीधर देवीदास आमटे अर्थात बाबा आमटे यांचं आहे. डॉक्टर अभय बंग, डॉक्टर राणी बंग यांच्यापासून तर त्याच्या पुढे आपण गेलो तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा या सर्वांनी या संदर्भामध्ये अत्यंत मोलाचं काम केलेलं आहे. आणि म्हणून बाबा आमटेंच्या असंख्य आठवणी समाजसेवेच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतील. बाबा स्वतः वर्धा शहराचे नगरसेवक असताना कामगारांचा संप झाला आणि साफसफाई कामगारांनी पगारवाढीसाठी बाबांकडे आग्रह धरला. आणि बाबांना त्यांनी असं सांगितलं की एक दिवस तुम्ही आमचं हे काम करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि दुसऱ्या दिवशी बाबा खरंच स्वतः हातामध्ये खराटा घेऊन त्या नगरपालिकेच्या गल्ल्या झाडायला सज्ज झाले. हे काम करीत असताना कचऱ्याची पाटी भरली आणि ती कचरा पेटीत टाकायला जात असताना त्या ठिकाणी एक हातापायाची बोटं झडलेला कुष्ठरोगी बाबांना दिसला. आणि त्याचं ते अत्यंत विक्राळ रूप बघून बाबांनी ती पाटी तिथे फेकली आणि ते घरी गेले. पण त्यांच्यातला असलेला आत्मा त्यांना स्वस्थ बसू देईना. बाबांनी असं ठरवलं की याच्या पुढे आपण आयुष्यामध्ये कुष्ठरोग निर्मूलनासाठी काम करायचं. आणि मग त्यांनी आपलं स्वतःचं शरीर कुष्ठरोग परीक्षणासाठी दान करण्याचा निर्णय घेतला. साधनाताई आमटेंनी त्याला अतिशय हसत हसत परवानगी दिली. आणि मग पुढे गाय, एक गोंडपाट आणि ₹11 एवढीच मिळकत फक्त सुरुवातीला होती. आणि मग बाबांनी या आश्रमामध्ये कुष्ठरोगांची सेवा करता करता समाजातील अपंग, निराश्रित, विधवा, परित्यक्त्या अशा सर्व घटकांना ज्यांना कुणाला बाहेर आधार नाही त्यांना या आश्रमामध्ये स्थान दिलं. आणि पुढे महाराष्ट्र शासनानं
या आनंदवनाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा दिला. या आनंदवनामधल्या सगळ्या गोष्टी अत्यंत मनोरंजक आहेत. त्या ठिकाणी अंधांसाठी असलेला जो वर्ग आहे त्याला प्रकाश शाळा असं नाव आहे. त्या ठिकाणी शंकर नावाचा एक हाताने अपंग असलेला ड्रायव्हर ट्रॅक्टर चालवण्याचं काम करतो. त्या ठिकाणी एक अंध मुलाने बाबांजवळ इच्छा व्यक्त केली. गुलाब तोडताना त्याच्या हाताला काटे बोचले आणि मग बाबांना तो सहज निरागसपणे म्हणाला, बाबा बिनकाट्याचा गुलाब नसतो का हो? आणि बाबांनी जगभरामध्ये त्यासाठी पत्रव्यवहार केला आणि बिनकाट्याच्या गुलाबाच्या कलमा आनंदवनामध्ये मागवल्या. त्याचं वृक्षारोपण केलं आणि त्या झाडाला आलेलं पहिलं फूल तोडण्याचा कार्यक्रम त्या अंध मुलाच्या हस्ते त्या ठिकाणी केला. आणि म्हणून अशा या महान विचारांनी हा महाराष्ट्र घडलेला आहे. साधनाताईंना एकदा एक कचरा कुंडीमध्ये टाकून दिलेली अनवरोस मुलगी सापडली. ताईंनी तिला घरामध्ये आणलं, तिचा सांभाळ केला. ती 5 वर्षाची झाल्यानंतर बाबांजवळ त्यांनी इच्छा व्यक्त केली की हिचा अशा प्रकारचा नामकरण सोहळा आपण करूया की या देशामध्ये कोणाचा झाला नसेल. आणि मग महाराष्ट्रातल्या 5000 विचारवंतांना, पत्रकारांना, शास्त्रज्ञांना, राज्यकर्त्यांना आनंदवनामध्ये आमंत्रण पाठवण्यात आलं. त्या मुलीचा जन्माचा पाळणा थोर साहित्यिक प्राध्यापक राम शेवाळकर साहेबांनी लिहिला आणि महाराष्ट्राची, भारताची गानकोकिळा आदरणीय लता दीदी यांनी त्या मुलीच्या नामकरण सोहळ्यामध्ये तिच्या बारसाचा पाळणा गायला आणि तिचं धरती असं नाव ठेवण्यात आलं. आणि काय तो आनंद असेल. अशा अनाथ अपंगांसाठी राबणारी असंख्य माणसं या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत होऊन गेली. म्हणून महाराष्ट्र या शब्दाची फोड महान असे राष्ट्र अशी होत असते. आणि म्हणून एक शेर या निमित्ताने मला आठवतो, माना की इस जमी को गुलजार न बना सके हम, माना की इस जमी को गुलजार न बना सके हम, कुछ काटे तो कम कर दिए गुजरे जिधर से हम. हा जो भाग आहे हा विचारांमध्ये असावा लागतो. गगनभरारीचं वेग हे रक्तात असावं लागतं. आणि म्हणून अशा असंख्य माणसांनी आपल्या कष्टातून, त्यागातून, बलिदानातून, साहसातून ही भूमी उभी केलेली आहे. आणि या सेवाभावी व्यक्तींना या ट्रस्टच्या वतीने, आपल्या या मंचाच्या वतीने मी शतशत नमन करतो. आज थोर समाज सुधारक महात्मा फुले साहेब यांची जयंती आहे. आणि म्हणून साऱ्या जगाला ओरडून सांगणारे महात्मा फुले आपल्याला या ठिकाणी आज भारतभर कृतज्ञतेने अत्यंत श्रद्धापूर्वक नमन करताना हा देश आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचं ते प्रसिद्ध कोटेशन आपल्या सर्वांना जे ज्ञात आहे, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेली, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. आणि म्हणून या महान माणसांचा, महान लोकांचा हा देश आहे. आणि म्हणून या देशाला गौरवान्वित करण्यासाठी असंख्य प्रकारच्या उपमा, प्रतीके वापरलेले आहेत. आणि म्हणून या सर्वांना आपण मनपूर्वक या ठिकाणी नमन करतो आहोत. या कार्यक्रमाला आपल्या चाळीसगाव तालुक्याचे आमदार आदरणीय दादासो मंगेश रमेश चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे नगराध्यक्षा ताईसो प्रतिभा मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्यांच्या हस्ते या तपपूर्ती विशेष अंकाचं प्रकाशन जे काय आहे ते करणार आहोत. यानंतर आदरणीय गायक बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी कृपया ईश स्तवनाला सुरुवात करावी.
मार्गावर आणि दुसऱ्या तीच माणसं जेव्हा 75% यशस्वी होतात त्यावेळेस त्याच्या पाठीमागे आदर्श ठेवून येण्याचा प्रयत्न इतर समूह घटकांचा असतो आणि 100% ज्यावेळेस ही माणसं यशस्वी होतात तेव्हा ती समाजाच्या समोर आदर्श म्हणून असतात. 12 वर्षापूर्वी ज्यावेळेस लाडशाखीय वाणी समाज या सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्टने हे ट्रस्ट स्थापन केलं असेल त्या सर्वांना या सर्व स्थित्यंतरांमधून जावं लागलं असेल, परंतु साथी एस.एन. जोशी यांचा एक महत्त्वाचा विचार त्यांनी डोळ्यासमोर ठेवला की वेडे व्हा, आपण ठरवलेलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही इतके प्रयत्न करा की लोकांनी तुम्हाला वेडे म्हटलं पाहिजे. आणि म्हणून साथी एस.एन. जोशी हे महाराष्ट्राच्या स्थापनेच्या चळवळीमधलं एक अग्रगण्य नाव होतं. आणि म्हणून हा जो विचार आहे तुम्ही जगाकडे पाठ फिरवा जग तुम्हाला पाठीशी दिसेल हा या ट्रस्टने अंमलामध्ये आणला आणि गेल्या 12 वर्षामध्ये हा तपपूर्ती सोहळा बघण्याचं भाग्य या सर्व मान्यवरांना या ठिकाणी लाभलेलं आहे. म्हणून या ट्रस्टचे सर्व जे कार्यकर्ते आहेत, सर्व जे संचालक मंडळ आहे ते अभिनंदनास पात्र आहे. 12 वर्ष एखादी चळवळ चालवणं, ती चळवळ लोकसमूहाचा भाग बनवणं, ती चळवळ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं, तळागाळापर्यंत पोहोचवणं, गरजू माणसापर्यंत पोहोचवणं ही सामान्य गोष्ट नाही. आणि म्हणून 12 वर्ष एक तप अखंडपणे हे ट्रस्ट जे काम करत आहे त्या कामाचा लेखाजोखा या तपपूर्ती विशेषांकामध्ये मांडण्याचा प्रयत्न या मान्यवरांनी केलेला आहे आणि त्याचा आज हा प्रकाशन समारंभ सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. आणि म्हणून निसर्ग ज्याप्रमाणे आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगत असतो की जे जे आपण असे ठावे ते दुसरे असे द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. आणि तोच एक भाग या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला दिसतो आहे. आणि तोच कार्यक्रम हे सेवाभावी ट्रस्ट जे आहे ते पुढच्या काळामध्ये अधिक ताकदीने आणि जोमाने करेल अशा शुभेच्छा या निमित्ताने आपण सर्वजण त्यांना देऊया. कारण कविवर नादू महानोरांच्या अतिशय सुंदर पंक्ती आहेत. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि त्या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य येती अशी फळाला, गोंधळ्याला चांदणे दगडून जावे. पाण्याचा एक थेंब ज्यावेळेस आकाशामधून या धरती मातेवर पडतो ते या नभाने या भुईला दिलेलं दान असतं. आणि जेव्हा त्या बीजाचं अंकुरामध्ये रूपांतर होतं त्यावेळेस तो या धरती मातेने सर्वसामान्यांना दिलेला आशीर्वाद असतो. आणि ज्या दिवशी या शेतामध्ये केलेल्या कामाचा, शेतात आलेल्या पिकाच्या रूपाने शेतकऱ्याला प्रसाद मिळत असतो ते जोंधळ्याला लागलेलं चांदण आहे असे कवीने त्या ठिकाणी कल्पना केलेली आहे. आणि म्हणून हा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथचा जो प्रयोग आहे तो अत्यंत सुंदरसं यानंतर एक सुंदरसं भावगीत आपण ऐकणार आहोत की अरुण दाते यांनी पार्श्वगान केलेलं सुंदरसं भावगीत आणि मंगेश पाडगावकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदरसं गीत आहे. ऐकून या जन्मावर या जन्मावर शतदा प्रेम करावे.
हॅलो. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण परमेश्वराच्या आराधनेने करत असतो आणि मंगल दीपांच्या प्रज्वलनाने कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात होत असते. सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया त्यांनी दीपप्रज्वलन करण्यासाठी खाली यायचं आहे. त्याचप्रमाणे होणार आहे. सज्जन हो, आपली वैदिक संस्कृती ही 16 खांबांवर उभी आहे आणि या 16 खांबांमध्ये 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद याची गणना होत असते. 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. 4 पुरुषार्थ आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि 4 प्रकारचे ऋण आहेत. देव ऋण, मातृपितृ ऋण, गुरु ऋण आणि समाज ऋण. आणि हा समाज ऋण फेडण्याचा एक छोटासा अत्यंत स्तुत्य प्रयत्न आहे. लाडशाखी वाणी समाज सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट. अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणजे दीपोत्सव. दीप म्हणजे ज्ञान, आशा व सकारात्मकतेचे प्रतीक. एक दीप तेवला, मनामध्ये उजेड झाला, अंधार गेला, विश्वासाचा प्रकाश पसरला. दीप तेवत राहू दे, संस्कार झळकू दे, एका दिव्याने हजारो दिवे पेटवूया. दीप आशेचा, सेवाभावाचा व एकतेचा संदेश देणारा, स्वतः उजळू व समाजाला उजळू अशा प्रकारचे मनोभावना असणार. सर्वांनी SK
सर्वप्रथम मी नमन करते त्या महापुरुषाला की आजपासून 199 वर्षापूर्वी ज्या महापुरुषाने समाजसेवेचं व्रत अंगीकारून आम्हा स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळे आम्ही स्त्रिया आज इथपर्यंत आलो. त्या समाज सुधारक आहेत, ते आहेत महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांची आज 199वी जयंती आहे. आणि आजचा असा हा सेवापूर्ती समारंभ या समाजसेवकाला स्मरण होत आहे असं मी मानेल. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी या महापुरुषाला सर्वप्रथम इथे वंदन करते. आज आपण लाडशाखे राणी समाज सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट चाळीसगाव सेवाभावी तपपूर्ती विशेषांक 2026 प्रकाशन सोहळा या निमित्तानं या ठिकाणी जमलेलो आहोत. अजून आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष जरी प्रत्यक्ष या ठिकाणी उपलब्ध नसले तरी सुद्धा आपल्या चाळीसगावची मान दिमागदार अशी जी कार्यशैली आहे, दिमागदार असं कार्यकौशल्य आहे, ज्यांच्या शिरप्रचात अखंड सेवेचा मुकुट त्यांनी परिधान केलेला आहे, असे आपल्या चाळीसगाव तालुक्याचे लाडके आमदार माननीय दादासाहेब मंगेश चव्हाण, तसंच त्यांचा वारसा अखंड कार्याच्या सेवेचा वारसा पुढे चालवणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती आपल्या चाळीसगावच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती प्रतिभाताई यांना आणि त्यासोबतच आपल्या चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष असतील, सर्व सदस्य असतील, या मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, त्याचबरोबर या ठिकाणी जमलेले सर्व आपले समाज बांधव आणि भगिनींनो. तर बघा, मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो, आनंद वाटतो की हा तपपूर्ती सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. आणि या तपपूर्ती सोहळ्याची जी आज या ठिकाणी पूर्ती होत आहे, यामागचा इतिहास काय आहे, हे जी सेवा आहे, हे जे कार्य आहे, हे आजपर्यंत का चालू झालेलं आहे आणि याची चळवळ कशी निर्माण झाली, याचा एक छोटासा माझा अनुभव मी या ठिकाणी सांगणार आहे की 2011 या वर्षी सृष्टि के कण कण से पूछो, तुमको तो कौशल्या के से पूछो, द्वार में ये अथा के हम के भाग जाके, बलम में इंतजारी हुई रघुवर तुम्हारी संदेश से आज खुशियों के हमारे गाँव आए, बजाओ ढोल सारथ में मेरी भगवान आए। धन्यवाद. ताईंनी आपलं मनोगत पुढे कंटिन्यू करायचं आहे, लवकरात लवकर कृपया संपवायचं आहे. हा ताई. नवरात्रामध्ये आपण आपले जे धार्मिक मित्र आहेत ते जपत असतो. आपल्या घरात जर देव बसलेले असले तर आपण दुसऱ्याकडे अन्नदान करत नाही किंवा अंत्यविधीच्या ठिकाणी बऱ्याच वेळेला जाण्याचं सुद्धा टाळत असतो. आणि अशा वेळेला मला जो कधी प्रसंग आला की आपल्याचे काही समाज भगिनी ज्यांना म्हणू की त्यांनी ऐन वेळेला जो कडुघास असतो
हा कडुघासासाठी जे स्वयंपाक करायचा असतो तो स्वयंपाक करायला नकार दिला आणि त्यावेळेला माझ्याकडे बडकरी राहत होते. तिसऱ्या दिवशी त्या ताई माझ्याकडे येऊन सांगत होत्या की बघा म्हणे चिंचोलीबाई, तुमच्या शेजारी तुमच्या समाजाच्या राहणाऱ्या लोकांनी अशा प्रकारे ऐन वेळेवर स्वयंपाक करायला सुद्धा नकार दिला. मी तर आज आहे उद्या चांगली झाली. ठीक आहे म्हटलं, तुम्ही होतात, तुम्ही सांभाळून घेतलं, त्याचा आनंद झाला आणि माझी वेळ टाकल्या गेली. परंतु त्यावेळेला मला असं प्रकर्षाने जाणवलं की आर्थिकदृष्ट्या सबल असून सुद्धा आपण आपला जो आपली जी वेळ होती ती स्वतः साजरी करू शकलो नाही, किंवा गावात आपल्या अनेक नातेवाईक असून सुद्धा किंवा धार्मिक चालीरीतीमुळे आपल्यापर्यंत कडुघासाच्या 2 दशम्या येऊ शकल्या नाही. याला दोष कुणाचा? समाजाचा की आपल्या चालीरीतींचा? आणि मग यावर मार्ग तरी काय काढायचा? आणि मग असंच मनामध्ये कुठेतरी खंत होती आणि आपल्या समाजातीलच एक बांधव दत्तात्रय दुसरे दादा जे आहेत त्यांचं निधन झालं आणि त्यावेळेला या आपल्या युवा जी कार्यकारिणी आहे यांची आणि आमची भेट झाली. त्या ठिकाणी असाच विषय झाला आणि तिथून मात्र या कडुघास योजनेचं म्हणजे अन्नपूर्णा योजनेची आपण मुहूर्तमेढ ठेवूयात या विचाराला चालना मिळाली आणि त्यापुढे मात्र ही या विचारांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून अन्नपूर्णा योजना ही आज आपल्याकडे या 2015 या वर्षापासून तर आजपर्यंत अखंडपणे या सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अगदी घराघरापर्यंत पोहोचलेली आहे. या सेवाभावी चॅरिटेबलचे जे कार्य आहे हे फक्त इथपर्यंतच मर्यादित नसून तर अंत्यविधीच्या वेळेला लागणारं पूजा साहित्य असेल, उत्तर कार्ड छपाई असेल, त्याच्यानंतर दिवाळी फराळ योजना, युवा मार्गदर्शन शिबिर, सन्मान सोहळे, विद्यार्थी गुणगौरव सोहळे, त्याचप्रमाणे शैक्षणिक मदत, याबरोबरच सर्वात महत्त्वाचे जे आहे ते म्हणजे सर्जिकल बँक. या सेवाभावी ट्रस्टच्या मदतीने आपल्या समाजाने सर्जिकल बँक सुरू केलेली आहे की ज्या ज्या वेळेला एखाद्या कुटुंबावर काही अपघाताचा प्रसंग ओढवला असेल आणि अशा वेळेला कमीत कमी मुदतीसाठी जे आपल्याला जास्तीत जास्त पैसे खर्च करून साधनं आणावी लागतात ती साधनं पुरवण्याचं काम ही सेवाभावी ट्रस्ट करत असते. म्हणजे अतिशय जसं आपण म्हणत असतो की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, परंतु घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, हे जे आहे हा मंत्र, हे तत्व, याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आज आपला हा सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट करीत आहे. आणि याचा हा आपल्या समाजाला अतिशय हेवा वाटावा आणि समाजामध्ये नव्हे तर मी म्हणे सर्वत्र याचा हेवा वाटून आपली समाजाची वैचारिक पातळी जी आहे ही अशीच उंच राहील अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला जे 2 शब्द बोलण्यासाठी तर आयोजकांनी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या लाडशाखीय वाणी समाज सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट 40 गाव यांचा सेवाभावी तपपूर्ती विशेषांक प्रकाशन शुभ हस्ते आदरणीय दादासो मंगेश रमेश चव्हाण आमदार 40 गाव आणि आपल्या 40 गावच्या नगराध्यक्ष आदरणीय ताईसो प्रतिभा मंगेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते होणार आहे. दादा आपण आलात त्याबद्दल सर्वांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. क्या तुम्हें पता है गुलशन, क्या तुम्हें पता है गुलशन, हमारे मेहमान आने वाले हैं, कल्याण बिछाना राहों में, हम दिल को बिछाने वाले हैं. दादांचं या ठिकाणी आपण सर्वांनी शब्दसुमनांनी स्वागत केलेलं आहे. या ठिकाणी आपण सत्कार समारंभ घेणार आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णासो केशव रामभाऊ खोतकर, अप्पासो केशव रामभाऊ खोतकर यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे दादासो मंगेशजी चव्हाण साहेब यांनी करावा अशी विनंती आहे. आप्पासाहेबांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे आणि घेता घेता घेणाऱ्याने
यानंतर या विशेषांकाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते होणार आहे. हो हो दादा या ठिकाणी आपला सत्कार ताईसाहेब करतील. आप जानदार हो शानदार हो, मेहरबान हो कदरदान हो, ईमानदार हो, कौन रोकेगा आपकी राह को हम सफर पे, क्योंकि खुदा भी आप पे मेहरबान हो. अशा प्रकारची भावना जनमानसामध्ये निर्माण करणारे आपले आदरणीय आमदार दादासो मंगेशजी चव्हाण यांचा सत्कार या ठिकाणी त्यांच्या सुविद्य पत्नी आणि चाळीसगावच्या नगराध्यक्षा ताईसो प्रतिभाताई चव्हाण यांनी करावा अशी ताईंना विनंती आहे. का साथ है तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा. कदम का साथ है तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा. दादांना विनंती आहे की त्यांनी कृपया ताईंचा सत्कार करावा. या ठिकाणी झाला का? धन्यवाद. या ठिकाणी समय सूचकता दाखवून बँडवाल्या बांधवांनी अतिशय सुंदर गाणं या ठिकाणी वाजवलं. अजून एक गाणं त्याच्या संदर्भामध्ये खूप सुंदर आहे. और कुछ नहीं तुमसे कहना, जीवन साथी संग ही रहना, राधा के बिन शाम अधूरा, रहना के बिन दिन अधूरा, रात से दिन है दिन से रहना, जीवन साथी संग ही रहना. अशा प्रकारची मंगल कामना या ठिकाणी आपण सर्वांनी करूया. यानंतर आदरणीय दादासो अनिल वसंत भुकरे सेवानिवृत्त कृषी अधिकारी आत्मा यांचा सत्कार आदरणीय श्री बी.के. वाणी सर आणि आदरणीय श्री केशवदादा गोलार यांनी करावा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. आदरणीय दादासो अनिल वसंत भुकरे यांनी हा सत्कार स्वीकारायचा आहे. या ठिकाणी अधिकारी म्हणून आयुष्यभर समाजासाठी साहेबांनी काम केलेलं आहे. आणि दत्ता हलसगीकर यांची अतिशय सुंदर कविता आहे. आभाळा एवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मागले त्यांना उचलून वरती घ्यावे. अशा प्रकारची भावना आहे. यांचा सत्कार दादासाहेब मनोज शिर्डे व डॉक्टर संतोष मालपुरे सर यांनी करावा अशी उभयतांना विनंती आहे. आसनच करावं अशी आपल्याला विनंती आहे. राजू भाऊ आत्ता कटा सांगा त्यांना सांगा.
धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण हा अत्यंत स्नेहमिलनाचा भावूक असा प्रसंग आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया त्यानंतर आमच्या भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव बाळूदादा गोटावले यांचं स्वागत आणि सत्कार सतीश देव आणि दिलीप काका एवढे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. बाळूदादांना विनंती की आमच्या छोट्याचा सत्कार आपण स्वीकारायचा आहे. पुन्हा एकदा घ्या. सतीश देव आणि दिलीप जयवंत भाऊ यांना सत्कार हरिश्चंद्र पिंगे आणि प्रकाश आंबेडकर यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. अजयदादा शिरोडे आणि स्वातिताई शिरोडे यांना विनंती करतो की आपण सपत्नीक सत्कार स्वीकारायचा आहे. मी हॅलो यांच्या मागे डोकं येतं. बरोबर. थोडं मागे येऊ द्या. थोडं मागे या, मागे या. हा, या. मागे असलेल्या सर्व उभ्या असलेल्या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया भरपूर खुर्च्या रिकाम्या आहेत, आसनस्थ व्हायचं आहे. करतो ना. या ठिकाणी हा सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम संपन्न झालेला आहे. सर्व मान्यवरांचे मनापासून आभार आणि सत्कारार्थींचे सुद्धा मनपूर्वक आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या पुढच्या सत्रामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय दादा योगेशजी भोकरे साहेब हे प्रास्ताविक म्हणून आपला मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. सर्वप्रथम मी ट्रस्टचा अध्यक्ष योगेशजी भोकरे आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो. लाडशाही आणि समाज सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्टच्या सेवाभावी पुस्तक प्रकाशन समारंभाला उपस्थित व्यासपीठावर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक तथा माझे पाहुणे माननीय आप्पासाहेब केशवराव भोकर, पुस्तिकाचे प्रकाशन ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे असे चाळीसगाव तालुक्याचे नव्हे महाराष्ट्राचे दमदार आमदार माननीय दादासाहेब मंगेशजी चव्हाण, त्यांच्याच खांद्याला खांदा लावून घरामध्ये कशा पद्धतीची कॉम्पिटिशन केली जाते, ज्याप्रमाणे परीक्षेत होते त्याचप्रमाणे दादा तालुक्याचा विकास करतात का ताई नगरपालिकेच्या चाळीसगाव शहराचा विकास करतात, ज्यांनी कॉम्पिटिशनसाठी गाठ वाटलेली आहे आणि आपण सर्वांनी त्यांना जास्त मताधिक्याने निवडून दिलेला आहे अशा आमच्या वहिनीसाहेब प्रतिभाताई चव्हाण. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे दाते अशोकजी बागड, दुसरे दाते संजयजी येवले, लाडशाही वाणी समाज मंडळाचे अध्यक्ष सतीशजी पाटील, त्याचप्रमाणे चाळीसगाव नगरपालिकेच्या नगरसेविका आमच्या कन्या
सौ स्वाती शिरोडे, त्यांचे पती अजयजी शिरोडे, ज्या आज अनुपस्थित आहेत पण त्यांचे पती या ठिकाणी हजर आहेत, असे आमचे मित्र भावेजी कोठावदे, तसेच उपस्थित सर्व व्यासपीठावर असलेले माझे मार्गदर्शक, माझे ज्येष्ठ मंडळ, सल्लागार, माझ्यासोबत खांद्याला खांदे लावून उभे राहणारे माझे ट्रस्टी आणि उपस्थित समोर माझ्यासोबत बसलेले समाज बांधव आणि भगिनींनो, एक जण सॉरी दुसरे मान्यवर, प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत ते आमचे तसे दादासाहेब ते चिरंजीव लागतात, सन्माननीय अनिलजी भोकरे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या पुस्तिका प्रकाशनाचा विशेष जो आहे या कार्यक्रमामध्ये कैलासवासी हरप अण्णासाहेब वसंत, स्वर्गवासी नानसाहेब पियनवाणी, ज्याप्रमाणे त्यांचं मला नेहमी मार्गदर्शन भेटले असे दादासाहेब काशीनाथ वाणी, त्यानंतर ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन भेटायचं असे कैलासवासी रविअप्पा, यांच्या सर्वांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने ही संस्था त्या ठिकाणी त्यावेळेस उभी राहिली आणि स्वखर्चाने या संस्थेचा पाया त्यांनी या ठिकाणी त्यावेळेस रचला. आम्ही त्या ठिकाणी जरी लहान असलो पण नवीन असलो तरी आम्हाला आमच्याकडनं काम कसं करून घ्यावं त्यासाठी आम्हाला यांचं वेळोवेळी अनमोल असं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळत गेलं आणि त्या पावलावर ठेवून आज या संस्थेचा विकास करण्याचं काम आज आमच्यावर आणि त्याच परीने माझ्यावर आज या ठिकाणी येऊन पोहोचलं आहे. गेल्या 13 वर्षापासून या चाळीसगाव शाखीव आणि समाज चाळीसगाव शहरामध्ये या संस्थेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने आणि शांतमय चालू असतं. दादासाहेब या संस्थेचं खरं वैशिष्ट्य अण्णासाहेब, दादासाहेब, नानासाहेब जे असतील त्यांनी सांगितलं की समाजामध्ये जे आमच्या भगिनींनी अगोदर मार्गदर्शन केलं या ठिकाणी की ज्या ठिकाणी मौत होते की ज्या ठिकाणी दुःखद घटना होते अशा ठिकाणी कडूगास म्हणजे दुःखद घटना झाल्यानंतर ज्यावेळेस आपण त्या पोचून आल्यानंतर ज्यावेळेस जेवणाची व्यवस्था करावी लागते अशा जेवणाची खूप काही ठिकाणी अडचणी यायच्या. काही ठिकाणी नवरात्र यायची तर काही ठिकाणी चौदस यायचं, काही ठिकाणी अनेक प्रकारचे जेवणाचे कार्यक्रम व्हायचे, तर कोणी अन्नदान द्यायला जायला त्या ठिकाणी तयार होत नसत. म्हणून यांच्या आमच्या मार्गदर्शक यांच्या दूरदृष्टिकोन यांचा त्यावेळेस असला पाहिजे नानांचा अण्णांचा की आपल्या समाजाचा छोटा असो की मोठा व्यक्ती असो की ह्या लोकांपर्यंत आपण कडूगास त्या ठिकाणी पोहोचवला गेला पाहिजे. म्हणून त्यावेळेस त्यांनी ती पदर खर्चाने आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी ही व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी चालू केली. एवढं वेळ या ठिकाणी थांबलं नाही की ज्यावेळेस लोक आमच्या ज्येष्ठ मंडळांचे 50 वर्षांचे लग्न झालेले आहेत अशा ज्येष्ठ मंडळींचा सत्कार सुद्धा याच कार्यालयात आणि याच ठिकाणी आज ज्याप्रमाणे 2 मजल्यात कार्यक्रम आहे ज्यांना पायाचा त्रास आहे अशी खालच्या मजल्यावर त्या स्क्रीनवर आपल्या सर्वांना बघत आहे असे 2 मजल्यावर तो एक कार्यक्रम मोठा या ठिकाणी झाला. त्यानंतर कोरोना काळामध्ये असतील तर अनेक लोकांना या संस्थेमार्फत अनेक औषधं देण्यात आलं असेल, रॅमडेसिवीर देण्यात असेल, ज्यांना बेड मिळत नसेल त्यांना दवाखान्यात बेडची व्यवस्था करून देण्यात आली असेल, ज्यांना ॲम्ब्युलन्सने नाशिकमध्ये जायचं असेल मग पुण्यात जायचं असेल त्यांना गाड्यांची व्यवस्था या संस्थेने त्या ठिकाणी करून दिलं असेल. आणि ते करत असताना दादासाहेब तेव्हा सुद्धा तुम्हाला आम्हाला प्रचंड असं अनमोल असं सहकार्य भेटलं आहे. माझ्या समाजातल्या अनेक लोकांना आपण आपल्या गाडीने त्या काळात या ठिकाणी आणलं आहे. म्हणून सेवाभावी संस्थेमधले तुम्ही आमचे एक घटकच आहात म्हणून तुमचा सपत्नीक सत्कार या ठिकाणी आम्ही केला की लग्नानंतर तुम्ही ह्याच चाळीसगाव वैभवमंगल कार्यालयात मी तुमच्या लग्नाला हजर होतो दादा. त्यावेळेस सुद्धा तुम्ही ज्यावेळेस मिरवणूक नेली पण नशीब माझ्या समाजाची आजची पहिली मिरवणूक तुमच्यासाठी ही खूप अनमोल अशी राहील आणि हा सत्कार तुमच्या गेल्या 7 वर्षामध्ये तरी माझा हा सत्कार पहिला सत्कार असला पाहिजे असं मी निश्चित या ठिकाणी सांगतो. सेवा हाच ध्यास आणि हेच कार्य घेऊन आम्ही या ठिकाणी चाललो आहे. दादासाहेब कार्यक्रमाला खूप वेळ झाला आहे म्हणून माझं 2 पानी भाषण आहे पण मी पुढं लांबवत नाही. पण मग आता ज्या ठिकाणी मी ज्यांचा उच्चार केला की सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्टचं काय काय कार्य असतं की आम्ही शैक्षणिक आरोग्य ज्या ठिकाणी त्यांनी पहिले मनोगतात सांगितलं की ज्यांच्याकडे ॲक्सिडेंट झाला असेल त्यांना व्हीलचेअर लागत असेल, 46 दिवसासाठी बेड रेस्ट असेल त्यांना त्या ठिकाणी बेड पुरवला जात असेल, ज्यांना स्ट्रिकचं काम असेल त्यांना स्ट्रिक त्या ठिकाणी दिली असेल, वॉटर बेड ज्यांना लागत असेल त्यांना वॉटर बेड देण्यात असेल, असे अनेक प्रकारचे आम्ही एक सर्जिकल ब्राह्मणकर यांच्या निधीतून आम्ही या ठिकाणी सेवाभावी सर्जिकल बँक या ठिकाणी आम्ही चालू केलेली आहे. आणि शैक्षणिकसाठी आम्ही
खूप काही या ठिकाणी मार्गदर्शन या ठिकाणी आम्ही त्यांच्यासाठी राबवत असतो. पण आम्हाला काहीतरी संस्थेला कुठंतरी एक अजून विद्यार्थ्यांना पुढे जायचं आहे. माझ्या या ठिकाणी भगिनींना आणि आत्ताच्या काळाचा जर विचार केला तर कुठेतरी माझ्या भगिनींच्या हाताला कुठेतरी काम मिळायला पाहिजे. 2 पैसे या भगिनींना हातात मिळायला पाहिजे. म्हणून माझ्या भगिनींसाठी, माझ्या महिला मंडळासाठी माझ्या समाजात काहीतरी उद्योजक या ठिकाणी आणावायचा आहे. मग यासाठी काहीतरी जागा लागते. म्हणून माझ्या आजच्या कार्यक्रमात जे माझे प्रमुख पाहुणे आहेत, पहिले की ते दाते श्री अशोकजी बागड यांनी 3500 स्क्वेअर फूट बिलाखेड शिवारात सेंट जोसेफ जवळ या ठिकाणी 3500 स्क्वेअर फूट जागा या ठिकाणी त्यांनी आम्हाला देऊ केली. नुसती देऊनही केली, दादासाहेब शब्द दिला आणि गेल्या 30 दिवसात त्यांनी त्या जागेची खरेदी देखील आम्हाला करून दिली. त्यांचे मी या सर्वांच्या वतीने देखील आभार मानतो. तो कार्यक्रम एक पुढे अजून आहे. त्यानंतर दुसरे जे बसलेले आमचे दातृत्व नेतृत्व आणि जे माझे लहान बंधू आहेत, संजयजी येवले यांनी सुद्धा सांगितलं, योगेश भाऊ जर एवढा चांगला सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्टचा जर कार्यक्रम असेल, तुमच्या सर्व मंडळाचं एकजुटी एक मनाने काम करत असेल, या ठिकाणी कुठे तुम्ही राजकारणात न पडता एक समाजाच्या सेवाचं तुम्ही जर पाऊल उचलत असेल तर होऊन जाऊ द्या, किती खर्च लागू द्या, त्या बिल्डिंग मध्ये उभा करायला 2 मजली करा का 3 मजली करा, जोपर्यंत माझ्यापर्यंत आहे तोपर्यंत मी ती बिल्डिंग कंप्लीट करायचा शब्द आज त्या ठिकाणी मी तुम्हाला देतो. आणि त्या बिल्डिंग संजय भाऊ आम्हाला त्या ठिकाणी त्या जागेवर बिल्डिंग बांधून देत आहे. पण दादासाहेब एवढा आमचं होणार नाहीये. तर त्या बाजूला 3500 स्क्वेअर फूट ओपन स्पेस आहे आणि माझा प्लॉट 3500 स्क्वेअर फूट आहे. 7000 स्क्वेअर फूटला मला त्या ठिकाणी कंपाऊंड लागणार आहे. 3500 स्क्वेअर फूटचा जो ओपन स्पेस आहे, आमचा जो सेवाभावी चॅरिटेबलचा जो दिवाळी पाठ कार्यक्रम दरवर्षी होतो दादासाहेब, त्या दिवाळी पाठला आम्ही धनत्रयोदशीला कार्यक्रम करतो. म्हणजे आपली आरोग्याची देवता धनत्रयोदशी आहे. आमच्या सर्वांना देव चांगलं आरोग्य लाभू दे याची प्रार्थना आम्ही दर दिवाळीला धनत्रयोदशीला या ठिकाणी करतो. म्हणून त्या 3500 स्क्वेअर फूट ओपन स्पेस जो असेल, त्या ओपन स्पेसमध्ये दादासाहेब जळगाव जिल्ह्यात नाही पण चाळीसगाव तालुक्यात तुमच्या हातून त्या ठिकाणी तो ओपन स्पेस डेव्हलप व्हावा. 3500 स्क्वेअर फूट तो आणि 3500 स्क्वेअर फूट ओपन स्पेस याला कंपाऊंड त्या ठिकाणी व्हावं, खेळा मारणारा त्या ठिकाणी थोडंसं गार्डन व्हावं आणि एक छोटंसं धन्वंतरीचं मंदिर त्या ठिकाणी आपण करून द्यावं. आपण आपल्या नियोजनातून, आपल्या कर्तृत्वातून, आपल्या कामातून वेगळ्या पद्धतीचा ठसा या महाराष्ट्रात उमटला आहे. दादासाहेब निश्चित माझी छोटीशीच मागणी आपल्याकडे त्या ठिकाणी मी मांडतो आहे. आणि या पलीकडून ज्या मला संस्थेला, माझ्या सेवाभावी संस्थेतर्फे माझ्या मंडळातील माझ्या सेवकांना किंवा माझ्या ज्या माझ्या समाजातील बांधवांना, भगिनींना जी गरज पडेल तेव्हा निश्चित आपण उभे राहतात आणि यापुढे पण उभे राहाल अशी मी या मात्र शंका ठेवत नाही, पण आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि माझे लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. योगेशच्या मागणीचा सकारात्मक विचार करतील यातील मात्र शंका नाही. यानंतर सेवाभावी ट्रस्टने जे विविध उपक्रम राबवले आणि समाज बांधवांपर्यंत विविध उपक्रमांची आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांची माहिती समाज बांधवांपर्यंत पोहोचवावी या उद्देशानं ट्रस्टचे संस्थापक स्वर्गवासी अण्णासाहेब वसंत रामदास वाणी यांची इच्छा होती की आपल्या ट्रस्टचं पुस्तक घराघरात पोहोचवावं आणि ती आज प्रत्यक्ष रूपात अंमलात आलेली आहे. सर्वप्रथम हे पुस्तक मी अण्णांच्या चरणी समर्पित करतो आणि या पुस्तकाचं संपादकीय लेखन ज्यांनी केलं असे संतोषजी मालपुरे सर यांना विनंती करतो की आपण आपल्या संपादकीय मनोगत व्यक्त करावं. सरांना विनंती असेल की आपलं मनोगत आपण थोडक्यात सादर करायचं. सेवाभावी पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पासाहेब केशवरामभाऊ कोतकर, माजी नगरसेवक, नगर परिषद चाळीसगाव. त्याचबरोबर त्यांच्या शुभ हस्ते आजचा हा प्रकाशन सोहळा संपन्न होत असेल असे तालुक्याचे दमदार आमदार, त्याचबरोबर चाळीसगावचं जिल्ह्यामध्ये रूपांतर करण्याचं विजन असणारे आमचे आदर्श मान्य दादासाहेब मंगेश रमेश चव्हाण, त्याचबरोबर जे चाळीसगाव नगरीला स्मार्ट सिटी बनवण्याचं स्वप्न घेऊन या चाळीसगावमध्ये सुरुवात करत आहेत अशा नगराध्यक्षा ताईसाहेब प्रतिभा मंगेशजी चव्हाण, त्याचबरोबर या सोहळ्यासाठी खास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित लाडशाखी वाणी समाज मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सतीशजी पाटे, त्याचबरोबर सेवानिवृत्त प्रकल्प संचालक कृषी विभाग दादासाहेब अनिलजी भोकरे, तसेच VHH पटेल प्राथमिक विद्यालयाचे चेअरमन आदरणीय अशोकजी बागड, भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष संजयजी येवले, तसेच युवा नेतृत्व भावेजी कोठावदे
अजयजी शिरुडे, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य आणि उपस्थित सर्व समाज बांधव भगिनी, खरं म्हणजे आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा होत आहे, हे पुस्तक आज जर संस्थापक अण्णासाहेब वसंत रामदास वाणी आणि कैलासवासी नानासाहेब पेन वाणी असते तर आजचा दिवस अधिक आनंदाचा झाला असता. कारण त्यांचं स्वप्न अतिशय सुंदर पद्धतीने गेल्या 14 वर्षापूर्वी त्यांनी पाहिलं होतं आणि ते आज खऱ्या अर्थाने प्रकर्षाने या ठिकाणी साकार होत आहे. हा अतिशय आनंदाचा दिवस या ठिकाणी आहे. मला सांगायला विशेष आनंद वाटतो की अण्णासाहेब वसंत रामदास वाणी यांनी संकल्पना मांडली आणि सुरुवातीला अध्यक्ष म्हणून PN नाना होते आणि संस्थापक सचिव म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली. त्यामुळे मला या संपूर्ण 14 वर्षाचा जो चित्रपट सारखा हा प्रवास आहे, हा डोळ्यासमोर नजरेसमोर येत आहे. आज या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मला एवढंच सांगावंसं वाटतं की आपल्या घराघरातला जो आपला टेबल असतो, या प्रत्येकाच्या टेबलवर हे पुस्तक असणार आहे एवढं मी 100% खात्रीने सांगतो. त्याचं कारण असं आहे की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःखाचे प्रसंग येत असतात आणि या सुख दुःखाच्या प्रसंगामध्ये आपल्याला निश्चित कोणीतरी मार्गदर्शकाची भूमिका आवश्यक असते आणि ती मार्गदर्शकाची भूमिका जर कोण करणार असेल तर हे सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्टचं जे पुस्तक आहे हे निश्चितच तुमचा एक जवळचा मित्र म्हणून तुमच्या घरामध्ये असणार आहे. याचं कारणही तितकंच महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपल्याकडे सुखाचे प्रसंग येतात त्यावेळेस आपल्याला गरज असते की आपल्या घरामध्ये कुठले कुठले पदार्थ असले पाहिजे किंवा कुठल्या कुठल्या वस्तू असल्या पाहिजे आणि यासाठी मार्गदर्शक म्हणून कोण असलं पाहिजे, या सगळ्यांची अतिशय बारीक माहिती आम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच नव्हे तर आपल्या दुःखाच्या प्रसंगी मग ते वर्षश्राद्ध असो किंवा उत्तर कार्य असो, दिवस असो किंवा ज्या दिवशी निधन वार्ता करते या दिवशी आपल्या घरातल्या व्यक्तींची जी तारांबळ होते ती तारांबळ न होता अगदी त्या सगळ्या गोष्टींची बारीक सारीक माहिती या पुस्तकामध्ये देऊन आपल्या घरातला मित्र म्हणून मला तर आवर्जून सांगावं वाटतं की प्रत्येक महिलेच्या हातामध्ये हे पुस्तक आपल्या घरातली सखी म्हणून असणार आहे. एवढं निश्चित असणार आहे. या पुस्तकामध्ये फक्त याच गोष्टी नव्हे तर आपल्याला लागणारे जे महत्वाचे फोन नंबर असतात, मग उदाहरणार्थ आपल्याला जर एखादा छोटा मोठा कार्यक्रम करायचा असेल तर त्या कार्याचे हॉलचे नंबर असतील. आपल्या घरामध्ये जर सर्प निघाला तर सर्प मित्राचे नंबर त्या ठिकाणी असणार आहेत. अशा सगळ्या प्रकारच्या सुविधा या पुस्तकाच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि गेल्या मी 14 वर्ष अशासाठी म्हटलं की 2012 मध्ये या संस्थेची स्थापना झाली आणि हे 2026 हे वर्ष आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही या पुस्तकाची प्रकाशन सोहळ्याची तारीख पण केली होती, परंतु मधल्या काळामध्ये युवा मंचाने एक पुस्तक प्रकाशन केलं होतं आणि त्यांची तारीख आल्यानंतर आम्ही असा विचार केला की एकाच वेळेस दोघं समाजाचे पुस्तक समाजासमोर नको, म्हणून आम्ही थोडंसं पुढे केलं आणि नंतर अनेक सामाजिक घडामोडी घडल्या. म्हणून आज हा 14 वर्षानंतरचा हा पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा आनंदाचा क्षण या ठिकाणी आलाय. अनेक या पुस्तकामधल्या बारीक सारीक गोष्टी आहेत. गेल्या 14 वर्षामधल्या जेवढे घटना घडामोडी घडल्यात या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आल्यात. आणि एक गोष्ट आवडून सांगताना मला आनंद वाटतो की संस्थेमध्ये आपण समाजाने जो 1-1 रुपया दिलेला आहे या पैशांचाही पारदर्शकपणे व्यवहार या ठिकाणी मांडण्याचा आमचा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे पारदर्शक पद्धतीने संस्था कशी काम करते हे या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. मी अधिक न बोलता, कारण दादांना पुढे अनेक कार्यक्रमांना जायचंय म्हणून अधिक न बोलता या ठिकाणी हा पुस्तक आपल्या घरातला एक जीवलग मित्र असणार आहे एवढं संपादकांना शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.